हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू क्रोशे अँड क्रिएशन. आज आपण ही बॅग करायला बघणार आहोत. ब्युटिफुल बॅग. यू मस्ट बी वंडरिंग की हा शेप कसा आला, हा बेल्ट कसा अटॅच केला, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आज आपण ही बॅग करायला शिकूया. काय साहित्य लागणार आहे आपल्याला? 3.5 mm ची सुई. मी काळ्या रंगाने स्टार्ट करणार आहे. दुसरी बॅग जी असेल ती, हा तो रंग, आणि एक रंग हा राणी कलर असणार आहे. कात्री, मेजरिंग टेप लागणार आहे आपल्याला. चला तर सुरू करूया. स्लिप नॉटनी सुरू करणार आहे. आधी मी काळ्या रंगाने सुरू करणार आणि मग नंतर राणी कलर अटॅच करणार. 2 रंगात करणार आहे. ही बॅग पूर्ण एका रंगात केली आहे, म्हणून मला एक व्हेरिएशन म्हणून दुसरी बॅग वेगळ्या रंगाने करून बघणार आहे. स्लिप नॉट केल्यानंतर 40 टाके मी 40 साखळ्या घालणार आहे. साखळ्या घालून झाल्यात. आता मी 2 टर्निंगच्या साखळ्या घालणार आणि जो 40वा टाका होता त्या टाक्यामध्ये डबल क्रोशे घालणार. या प्रोजेक्टची हीच मजा आहे. पूर्ण प्रोजेक्ट डबल क्रोशामध्ये केलेला आहे. आणि मी प्रत्येक साखळीमध्ये, तुम्ही बघू शकता, प्रत्येक साखळीमध्ये मी डबल क्रोशा ॲड करणार आहे. सॉरी, एक डबल क्रोशा एक साखळीत घालणार आहे, ॲड नाही करणार आहे. एका साखळीत एक डबल क्रोशा घालणार. असे 40 डबल क्रोशे पट्टी बनेल अशी. ओके. हा रंग काळा आहे म्हणून जरा डिफिकल्टी आहे दिसायला. माझे 40 खांब डबल क्रोशे 40 घालून झालेले आहेत. आता मी 2 साखळ्या घातल्या आणि टर्न करते प्रोजेक्ट. आणि पुन्हा प्रत्येक खालच्या खांबावर वरती एक खांब घालणार आहे. खालच्या प्रत्येक डबल क्रोशावर एक डबल क्रोशा घालत घालत मी ही ओळ पूर्ण करेन. अशी आपल्याला आयताकृती एक पट्टी बनवायची आहे. आणि मग ती फोल्ड करून त्याची आपल्याला अशी ह्या शेपची पर्स मिळणार आहे. ही अशी पट्टी आपल्याला किती मोठी बनवायची आहे? प्रत्येक खालच्या खांबावर एक खांब घालत जायचा आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी प्रोजेक्ट टर्न करायचा. किती लांब बनवायची आपल्याला मेजरिंग टेप घ्यायचा आहे आणि 69 सेंटीमीटर 27 इंच 69 सेंटीमीटर 27 इंच आपल्याला ही पट्टी लांब बनवायची आहे. ही पट्टी बनवून झाली की आपण भेटूया. हॅलो, परत आले मी. आणि ही माझी अशी पट्टी बनवून झालेली आहे. काळा दोरा माझ्याकडे कमी होता म्हणून मी या दोऱ्याने विणलेलं आहे पुढे. अशी 69 सेंटीमीटर्सची ही पट्टी आहे. तर फ्रेममध्ये पूर्ण येत नाही आहे. हां, दिसली. आता मी फोल्ड दाखवते कसा करायचा आहे. हा कॉर्नर आहे तो वरती फोल्ड करायचा आहे आणि हा कॉर्नर खालती फोल्ड करायचा आहे. बॉर्डर टू बॉर्डर असं फोल्ड करायचं. या बॉर्डरला पॅरलल आणि हा या बॉर्डर. आणि तिसरा फोल्ड, हा कॉर्नर
इथे ठेवायचा. दिसलं? आणि आता आपल्याला ह्या साईड्स इथे स्टिच करून घ्यायच्या आहेत. इथून असं दिसणार आहे आणि बॅक साईडनी असं दिसणार आहे. हे इथे स्टिच करून घ्यायचं आणि बॅक साईडनी पण असाच जॉईंट आहे तो स्टिच करून घ्यायचा. अशी मोठ्या नाकाची सुई आहे, त्याच्यात आपण दोरा ओवून घेऊया. दोरा आधी सिक्युअर केला. आता एक इथून प्लेन राहणार आहे. साईडनी फक्त मी दोन्ही बाजूंनी सिक्युअर करते. सीमलेस जॉईंट आहे हा. तुम्ही बघू शकता. अशी ओळ पूर्ण करून घेऊया शेवटपर्यंत. इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. एक्झॅक्ट सिमिलर फॅशनमध्ये मी ही साईड इथे शिवून घेणार आहे. ही साईड शिवून झाल्यावर भेटूया. युहू, कमाल. डन. मस्त ही बॅग अशी बनलेली आहे. बघितलं? दिसलं? आता आपल्याला पुढचं काम आहे ते म्हणजे ह्याचा बेल्ट. आता ह्या बॅगला, ही जी बॅग होती या बॅगला मी असा 5 खांबांचा सरळ पट्टी केली आणि ती दोन्ही कॉर्नर्सला, म्हणजे या 2 कॉर्नर्सला जॉईन करून टाकली. सेम कलरची, एकाच कलरची ही बॅग आहे. पण आता मी हा एक म्हणजे हा प्रकार बघितला. हे इझी आहे, हे तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे या 2 एकाच रंगाची लोकर असेल तर. पण मला ह्याच्यात थोडंसं छान वेगळं काहीतरी हवं होतं. एक मी अशी पट्टी केली आहे ग्रॅनी स्क्वेअरची आणि मी ती पट्टी याला अटॅच करणार आहे. आणि हा असा बेल्ट दिसेल. मलाच माझा बेल्ट खूप आवडला आहे आणि मी हा इथे असा अटॅच करेन. मी वेगवेगळ्या रंगांचे, तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या रंगांचे ग्रॅनी स्क्वेअर्स केलेत आणि एक स्टार्टिंगचा पूर्ण काळा, मग सगळे वेगवेगळ्या रंगांचे आणि मग शेवटचा एक, आणि मी ते इथे अटॅच करणार आहे. अशी पट्टीच करायला पाहिजे असा अजिबात नियम नाही आहे. तुम्हाला जे
आवडेल तसा बेल्ट करा. मी एक प्लेन ह्याचा बेल्ट केला होता आणि त्या बेल्टची लांबी किती हवी असा जर प्रश्न असेल तर असं काही रूल बुक नाही आहे. तुम्हाला ज्या लांबीचा बेल्ट हवा असेल खांद्यावर घेऊन माप घेऊ शकता की मला एवढा बेल्ट हवा आहे. हां, मी याच्यासाठी एक जरूर सजेशन देईन की लोकरीचा जर तुम्ही म्हणजे आपली यान असते ॲक्रेलिक, त्यांनी जर तुम्ही बेल्ट करणार असाल तर तो बेल्ट थोडासा नंतर ओझ्यानी आणि ह्यानी लूज पडतो. त्या दृष्टीने तुम्ही बेल्ट लांबी हे करायची. आधी थोडासा कमी लांबीचा करा तुम्हाला वाटतो त्यापेक्षा, कारण तो नंतर लूज पडेल. हा बेल्ट इकडनं जॉईन केलेला आहे, तसाच मी या साईडने पण जॉईन करून घेते. टाडा, इट्स रेडी. आपण ही बॅग बघितली होती आणि या बॅगचा हा बेल्ट बघितला होता आणि त्या बॅगवरून आपण आत्ता ही रिक्रिएट केली आहे 2 रंगांमध्ये. मुद्दामून मी व्हेरिएशन करून बघितलं. तुम्ही एका रंगात करा, मल्टिपल कलर्समध्ये पण हे तुम्ही करू शकता. आणि मी त्याला असा बेल्ट लावलेला आहे आणि वेअर केल्यावर म्हणजे ही खांद्यावर घेतल्यावर कशी दिसते, आपण एखादा शॉर्ट मी अपलोड करेन. पण मला ही खूप बॅग आवडली आहे. काय माहिती रंग आवडला आहे का बेल्ट आवडला आहे? तुम्हाला काय आवडलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या बॅग्स, कोस्टर्स, फ्लॉवर्स करण्यासाठी क्रोशे अँड क्रिएशनला सबस्क्राईब करा. ग्रॅनी स्क्वेअर कसा करायचा, म्हणजे ह्याच्यातले एक ग्रॅनी स्क्वेअर मी कसे केले आहेत ह्याचा वेगळा व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तो नक्की बघा. अँड शॉवर सम लव्ह ऑन मी अँड माय क्रोशे क्रिएशन्स. बाय बाय.